आज आपण झटपट होणारे भजे करू बघा, कांदे भजे. ते पण पटकन, जास्त काही साहित्य न टाकता. बघा 2 कांदे घेतले, 3-4 मिरच्या घेतल्या. चला तर आपण आता कांदा कापून घेऊ. कापायचा कांदा, त्याचं टकलं करायचं आणि मग पटापटा कापून घ्यायचा. चला तर मग आता टकलंच करून घेऊ पहिले. माझ्याजवळ चाकू नाही ना, म्हणून मला हा प्रॉब्लेम होतो. चाकूच घ्यावा लागेल एखादा. टकलं केल्यानंतर हा जो भाग आहे हा मधला, हा काढून घेऊ आपण. चला मग बारीक कापून घेऊ कटाकटा. तसाच दुसरा पण कांदा कापून घेऊ. 3-4 मिरच्या घेतल्या, त्या पण आता आपण कापून घेऊ. चला तर आज आपण पीठ भिजून घेऊ. पीठ भिजून घेऊ भजींचं. बघा मी टाकले 2 चमचे मोठे बेसन पीठ. त्याच्यात टाकू थोडासा सोडा, चुटकीभर सोडा टाकायचा. बघा एवढा, चुटकीभर सोडा. नंतर आहे ना ओवा टाकू, असा क्रश करून टाकायचा, अशा हातावर चोळून टाकायच्या. अर्धा चमचा टाकलं तरी चांगलं असतं, कारण की ओवा छान लागतं ना भज्यांमध्ये. चला तर आता टाकून घेऊ मीठ. बघा स्वादनुसार मीठ टाकून घेऊ. चला तर आता भज्यांचं पीठ भिजून घेऊ. बघा मी चमच्याच्या साहाय्यानेच भिजते, जसं पाणी लागलं तसं भिजायचं. गॅस चालू केला, त्याच्यावर तेल ठेवलं गरम करायला, तर आपण बॅटर तयार करून घेऊ. तसंच तर हातानेच भिजलेलं छान राहतं. मग आता चमच्याने भिजवलं आज. बघा आपलं बॅटर पण तयार झालं. चला तेल गरम झालं का आपण लगेच भजे काढून. मी हातानेच भजे काढते, चमच्याने नाही काढत. 2 मिनिटं आता हा चमचा बाजूला ठेवते. किती छान बॅटर तयार झालं बघा. आता तेल गरम झालं. तापलं का नाही ते कसं ओळखायचं? चला बरं, थोडासा असा गोळा टाकायचा भज्यांचा आणि तो वरती आला का तळून समजायचं आपलं तेल छान तापलंय. तर मग आपण भजे काढून घेऊ. हे बघा किती छान टम्मा फुगला, याचा अर्थ आपला तेल तापलेलं आहे. चला मग आपण आता भजे काढून घेऊ. असं एक सोडून मोठे गॅस करून सोडायचे, नंतर कमी गॅस करायचा, बघा असेच सगळे सोडून चांगले तळून घेऊ. वास बघा किती छान सुटला. आणि एक सांगायचं राहिलं, मी भज्यांमध्ये कधीच हळद टाकत नाही, टाकायचं पण नाही. खूप छान भजे होता. आता टाकू मिरच्या आणि तळून घेऊ. बघा मिरच्या पण खूप छान तळल्या गेल्या. आता त्या काढून घेऊ आणि भजे लगेच खायला घेऊ. बघा झटपट तयार होणारे आपले कांदा भजे. मिरच्या तळून घेतले, त्याच्यावर मीठ टाकलं आणि आता भजे खाण्यासाठी तयार. तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.